गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. परत एकदा आपण आता पॉप्युलेशन अट्रिब्यूट्स सुरू करूया. लास्ट लेक्चरला आपण डेफिनेशन ऑफ पॉप्युलेशन, एक्झाम्पल्स ऑफ पॉप्युलेशन आणि त्यासोबतच पॉप्युलेशन अट्रिब्यूट्स हे शिकलेले होते. म्हणजे पॉप्युलेशन अट्रिब्यूट्स कुठले कुठले बघितले होते. पॉप्युलेशन अट्रिब्यूट्स किती टोटल 5 आहे. कुठले कुठले पॉप्युलेशन अट्रिब्यूट होते. पहिलं बर्थ रेट ज्याला आपण नॅटॅलिटी म्हणतो, डेथ रेट ज्याला आपण मॉर्टॅलिटी म्हणतो, सेक्स रेशो, एज पिरॅमिड आणि पॉप्युलेशन डेन्सिटी असे 5 पॉप्युलेशन अट्रिब्यूट्स होते. ठीक आहे, आपण वन बाय वन त्याला डिस्कस करूया. आज आपण घेणार आहे पहिला पॉप्युलेशन अट्रिब्यूट, त्याचं नाव आहे नॅटॅलिटी, ऑल्सो नोन ॲज बर्थ रेट. इट रेफर्स टू, बघा काय म्हणले, इट रेफर्स टू पर कॅपिटा बर्थ. पर कॅपिटा म्हणजे पर पर्सन. इट रेफर्स टू पर कॅपिटा बर्थ म्हणजे काय बघू, पर पर्सन. नॅटॅलिटी हा बर्थ रेट आहे. याची डेफिनेशन सांगितली आपण. इट रेफर्स टू पर कॅपिटा बर्थ, पर पर्सन किती बर्थ आहे हे बघणे म्हणजे काय बाबा, नॅटॅलिटी किंवा बर्थ रेट. फॉर एक्झाम्पल, नंबर ऑफ बर्थ पर 1000 इंडिव्हिज्युअल्स, नंबर ऑफ बर्थ पर 1000 इंडिव्हिज्युअल्स पर युनिट टाइम म्हणजेच काय आपला बर्थ रेट. नंबर ऑफ बर्थ पर 1000 इंडिव्हिज्युअल्स, पर 1000 इंडिव्हिज्युअल्स पर युनिट टाइम, याला काय नाव दिलं बाबा आपण, काय नाव दिलं आपण याला, नॅटॅलिटी. एक्झाम्पल घेऊया नॅटॅलिटी समजून घेण्यासाठी. एक एक्झाम्पल त्याच्यातलं बघू आपण कुठलं एक्झाम्पल आहे. इन पॉन्ड देर आर 20 लोटस प्लांट. एका पॉन्ड मध्ये 20 लोटस प्लांट आहे. त्यानंतर रिप्रोडक्शन म्हणून 8 आणखी त्यात ऍड झाली. टोटल किती झाले, 20 प्लस 8. इन पॉन्ड देर आर 20 लोटस प्लांट्स लास्ट इयर. 2023 मध्ये किती टोटल लोटस प्लांट होते पॉन्ड मध्ये, 20. थ्रू रिप्रोडक्शन 8 न्यू प्लांट्स आर ऍडेड. किती प्लांट ऍड झाले बाबा, 8 नवीन प्लांट त्याच्यामध्ये ऍड झाले. मग पहिलेचे 20 आणि आताचे 8. 2024 मध्ये लोटस प्लांटची संख्या किती झाली, 28. बघा, हेच द करंट पॉप्युलेशन इज 28. कोणाचं बाबा 28 करंट पॉप्युलेशन आहे असल्या लोटस प्लांटचं करंट पॉप्युलेशन हे 28 आहे. लास्ट इयरला 20 होतं, या वर्षी 8 वाढले थ्रू रिप्रोडक्शन. मिक्स करून आपण 20 प्लस 8 किती झाले, 28 करंट पॉप्युलेशन ऑफ लोटस प्लांट. आता बर्थ रेट काढायचं. बर्थ रेट काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला लक्षात ठेवा. चेंज अपॉन इनिशियल. सर चेंज म्हणजे काय, आता इनिशियल आणि फायनल मध्ये काय चेंज होता बघा. फायनल मायनस इनिशियल. फायनल नंबर किती आहे आता, 28. इनिशियल किती होता पहिल्याचा, 20. पहिल्याचा इनिशियल किती होता, 20. आताचा फायनल किती आहे, 28. फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल हा फॉर्म्युला आहे बर्थ रेटचा. नेहमी लक्षात ठेवा, फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल हा फॉर्म्युला कशासाठी यूज करतोय आपण, बर्थ रेटचा. रिस्पेक्टिव्ह ज्याचा कशाचा बर्थ रेट असेल, फायनल नंबर आहे मायनस इनिशियल नंबर करा आणि इनिशियल नंबर त्याला डिवाइड करा. बघूया, 28 मायनस 20. 28 हा कसला नंबर आहे, फायनल पॉप्युलेशन ऑफ लोटस प्लांट 2024. 2023 मध्ये किती होती, 20. फायनल मायनस इनिशियल डिवाइडेड बाय इनिशियल. 28 मधून 20 गेले किती राहिले, 8. 8 डिवाइडेड बाय 20. याचा आन्सर किती येणार बाबा आता, 8 डिवाइडेड बाय 20 चा आन्सर 0.4 ऑफस्प्रिंग. 0.4 ऑफस्प्रिंग, 0.4 ऑफस्प्रिंग पर लोटस पर इयर. लक्ष द्या, 0.4 ऑफस्प्रिंग पर लोटस पर इयर म्हणजेच काय बाबा, हे बर्थ रेट आहे. काय बर्थ रेट, बर्थ रेटचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला, फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल. ज्यावेळेस आपण फायनल मायनस इनिशियल, फायनल पॉप्युलेशन मायनस इनिशियल पॉप्युलेशन ऑफ लोटस प्लांट डिवाइडेड बाय इनिशियल केलं, 28 मायनस 20 डिवाइडेड बाय 20 केलं. मग त्यावेळेस आपल्याला 8/20 हे आलं आणि 20 ज्यावेळेस आपण 8 ला डिवाइड करतो त्यावेळेस 0.4 ऑफस्प्रिंग येतात पर लोटस पर इयर. म्हणजे एवढं त्यांचा बर्थ रेट आहे. कॅल्क्युलेट करण्याचा इझी फॉर्म्युला. याच्यावरती 2022 आणि 2023 ला म्हणजे दोन्हीपैकी एका वर्षावरती नीटला क्वेश्चन आलेला आहे. लक्षात ठेवा, बर्थ रेट also refers as natality, also known as natality, also referred as natality. Referred and referred, both the terms are similar. Referred म्हणा किंवा referred म्हणा. It refers to per capita birth, per capita per person किती बर्थ आहे हे रेफर करतं natality. Number of birth per 1000 individuals per unit time म्हणजे आपली natality. If there are 20 lotus plant in last year, हे एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी सांगितलं जस्ट. लास्ट इयर 2023 मध्ये 20 लोटस प्लांट होते एखाद्या पॉन्ड मध्ये. रिप्रोडक्शन थ्रू 8 नवीन प्लांट ऍड झाले त्याच्यात. 20 प्लस 8 किती झाले, 28. 28 हे फायनल पॉप्युलेशन ऑफ लोटस प्लांट इन 2024 आहे. इन 2023 किती होतं इनिशियल पॉप्युलेशन, 20.
मग मी काय केलं, चेंज अपॉन इनिशियल हा फॉर्म्युला बर्थ रेटचा. चेंज म्हणजे काय, फायनल मायनस इनिशियल. फायनल नंबर किती आहे 28, 28 मायनस 20 केलं 8/20. इनिशियल किती आहे 20, 8/20 चा आन्सर किती आला 0.4 ऑफस्प्रिंग पर लोटस प्लांट पर इयर. हा त्याचा बर्थ रेट झाला. काही प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं सगळ्यांना. ओके, यस सर नो, यस. लक्ष द्या, इट रेफर्स टू पर कॅपिटा बर्थ, नंबर ऑफ बर्थ पर 1000 इंडिव्हिज्युअल्स पर टाइम. इन पॉन्ड देर आर 20 लोटस प्लांट्स लास्ट इयर. किती होते लास्ट इयरला 2023 मध्ये 20 होते. थ्रू रिप्रोडक्शन 8 न्यू प्लांट्स आर ॲडेड. रिप्रोडक्शन कार्यक्रम म्हणून परत 8 वाढले. 20 प्लस 8 किती झाले टोटल 28. फायनल पॉप्युलेशन ऑफ लोटस प्लांट किती झालं 2024 चा 28. इनिशियल किती होतं 20. फाइन फॉर्म्युला काय, चेंज अपॉन इनिशियल. चेंज म्हणजे काय, फायनल मायनस इनिशियल. फायनल मायनस इनिशियल अपॉन इनिशियल. फायनल 28 मायनस 20 अपॉन 20 किती झालं बाबा 8/20. 0.4 ऑफस्प्रिंग पर कॅपिट पर लोटस प्लांट पर इयर. हा झाला आपला नॅटिव्हिटी बर्थ रेट. लक्ष नाही. आता आपल्याला बघायचं डेथ रेट. त्याला आपण मॉर्टॅलिटी म्हणतो. काय म्हणतो बाबा मॉर्टॅलिटी. डेथ रेट म्हणजे काय बघा, इट रेफर्स टू पर कॅपिटा डेथ. काय दाखवतो आपल्याला हे, पर कॅपिटा डेथ किती झाले हे दाखवतो. इट रेफर्स टू पर कॅपिटा डेथ, दॅट इज कॉल्ड एज डेथ रेट ऑफ मॉर्टॅलिटी. आता एक सिंपल एक्झाम्पल घेतो. 4 इंडिव्हिज्युअल्स इन अ लॅबोरेटरी पॉप्युलेशन ऑफ 40 फ्रूट फ्लाईज. एका लॅबोरेटरीमध्ये 40 फ्रूट फ्लाईज आहेत. त्याच्यापैकी 4 फ्रूट फ्लाईज काय झाले डाय झाले एका वीकमध्ये. 4 individuals in laboratory population of 40 fruit flies died during a week. एका वीक मध्ये 4 डाय झाले 40 मध्ये. मग इनिशियल किती होत्या 40, डेथ किती झाली 4. मग माझ्याकडे फायनल नंबर किती आला बाबा 36. इनिशियली 40, एका वीक मध्ये 4 डेथ झाल्या. 40 मायनस 4 36. दिस इज द फायनल पॉप्युलेशन ऑफ द फ्रूट फ्लाईज. कोणाचं पॉप्युलेशन ऑफ फ्रूट फ्लाईज. इनिशियल पॉप्युलेशन किती आहे 40, फायनल पॉप्युलेशन किती आहे 36. डेथ रेट म्हणजे काय फॉर्म्युला, इनिशियल मायनस फायनल. आता इकडे उलट करायचं नाही, इकडे लक्ष द्या. तिकडे फायनल म्हटलं होतं आपण, आता काय केलं इनिशियल मायनस फायनल. इनिशियल नंबर किती आहे 40, फायनल नंबर किती आहे 36. 40 मायनस 36 डिवाइडेड बाय इनिशियल. किती आहे इनिशियल 40. मग बघा इकडे मी इथे लिहितो 40 मायनस 36 डिवाइडेड बाय 40 किती येणार होतं 4/40. म्हणजेच किती आहे 0.1. 0.1 हा डेथ रेट आहे. किती डेथ रेट आहे बघा 0. लक्षात राहू. डेथ रेट किती आहे 0.1. मी काय केलं सिंपली डेथ रेटचा फॉर्म्युला लिहिला, चेंज अपॉन इनिशियल. चेंज मध्ये काय सांगितलं इनिशियल मायनस फायनल. इनिशियल फ्रूट फ्लाईज किती होत्या 40. एका वीक मध्ये किती वेळा किती डाय झाल्या 4. मग 40 मायनस 4 केला 36. मला फायनल नंबर मिळाला कोणाचा पॉप्युलेशन ऑफ फ्रूट फ्लाईज. मग मी डेफिनेशन मध्ये ठेवलं, फॉर्म्युलेमध्ये मी ठेवलं, त्याला पुट केलं इनिशियल मायनस फायनल. इनिशियल 40 मायनस फायनल 36 डिवाइडेड बाय 40. 40 मायनस 36 4. 4/40 किती आलं बघा 441. 0.1. 0.1 is the mortality rate of fruit flies or 0.1 is the death rate of fruit flies. परत एकदा जस्ट व्हॉट इज मीन बाय डेथ रेट. डेथ रेट म्हणजे पर पर्सन किती डेथ रेट आहे हे बघायचं. इट रेफर्स टू पर कॅपिटा डेथ. 4 इंडिव्हिज्युअल्स होते लॅबोरेटरी पॉप्युलेशन मध्ये, 40 फ्रूट फ्लाईज होते, त्याच्यापैकी 4 एका आठवड्यात गेले. 40 मधून 4 केला 36 फायनल नंबर राहिला. इनिशियल 40 होता. मग इनिशियल मायनस फायनल केला आणि डिवाइड केलं त्याला इनिशियल. त्यावेळेस मला जो नंबर भेटतो तो डेथ रेटचा नंबर. ओके, थँक्यू सो मच. माय नेम इज बसवराज काटगवे. आय एम अ नीट बायोलॉजी फॅकल्टी. आपण सोप्या भाषेत बायोलॉजी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. डोंट फॉरगेट यस और नो. यस लक्षात ठेवा, चॅनल सगळीकडे पाठवा. दनादन व्ह्यूज वाढले पाहिजे, दनादन सबस्क्राईब वाढले पाहिजे. हेच एक अपेक्षा आहे तुमच्याकडून. उद्या आपण पुढचे ॲट्रिब्यूट्स जसे की सेक्स रेशो, एज पिरॅमिड आणि पॉप्युलेशन डेन्सिटी हे पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहे. थँक्यू सो मच. गुड नाईट, स्वीट ड्रीम. ओके.